आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई मी काय म्हणतोय ऐकताय ना तुम्ही? हो ऐकते ना. खरंच वाटत नाही हो. यशोधराचा स्वभाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मला म्हणाली साधीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिचे नावच बदललंय. शनाया कुठे, श्रावणी कुठे, ही अशी प्रिंटिंग मिस्टेक कशी काय होऊ शकते? कसं सांगू जावई बापू. खरं तर या पत्रिकेवर शनायाऐवजी श्रावणी हेच नाव हवं होतं, पण आले यशोधरेच्या मना तिथे देवाचेही आले ना. तुम्ही कसला विचार करताय? काय नाही. ही श्रावणी कोण? मला पण सेम हाच प्रश्न पडलाय आई. श्रावणी कोण? एंगेजमेंटची पत्रिका जेव्हा पाहिली ना यशोधराने, तिचा चेहरा पांढरा पडला होता. त्यानंतर ती फाडलेली पत्रिका मी चेक केली आणि महत्वाचं म्हणजे त्या फाडलेल्या पत्रिकेवर श्रावणी हे नाव होतं. एकाच कार्डावर श्रावणी नाव होतं? हो, बाकीची सगळी व्यवस्थित. काहीतरी गडबड आहे. ही यशोधरा आपल्यापासून काहीतरी लपवते हे नक्की. मला ठाऊक आहे जावई बापू, यशोधरा तुमच्यापासून काय लपवते. तुम्हाला कसं सांगू? इथला कुकीज किती छान आहेत ना. नाइस कॉफी. अक्की, मी तुझ्याशी बोलतीये. कुठे तुझं लक्ष? हो, कॉफी छान. बरं मला सांग, एवढं इम्पॉर्टंट काय बोलायचं होतं तुला, जे तू इतक्या अर्जंट मला बोलवलंस? हिला श्रावणीबद्दल कसं सांगू? काय वाटेल हिला? मी हिच्या फिलिंगचा विचारच करत नाहीये का? अक्षय, ऍक्च्युली शनाया, मॉमचा कॉल येतोय. हॅलो मॉम, एक सेकंड आल्या. हॅलो शनाया. मम्मा तुम्ही इथे? हेच आम्ही पण तुला विचारू शकतो. तू संजय. घाबरू नकोस. मम्मा इज नॉट अँग्री. इनफॅक्ट मला आवडलंय तुझं रिलेशनशिप तिच्याबरोबर बिल्ड करण्यासाठी. तू तिला डेटवर घेऊन आलायस. आय रिअली लाईक इट. एक्झॅक्टली मॉम. रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी तुमच्या ट्रान्सपरन्सी होईल. म्हणजे मम्मा, मी शनायाला माझ्या आणि श्रावणीबद्दल सगळं सांगायचं ठरवलंय. व्हॉट? मम्मा, मला शनायाला फसवायचं नाही. तू वेडा आहे? तुला कळते तू काय बोलतोयस? यू मॅड? तुझा पास्ट तिला कळल्यानंतर काय करेल असं वाटतं तुला? ताबडतोब लग्न करेल? लग्न मोडेल ती. डोंट यू गेट इट? इतकी सिंपल गोष्ट तुला कळत नाही? पण मी आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही. मम्मा, मला लग्न आधी सगळं क्लिअर करायचं. हे गर्ल. अरे यश आंटी, तुम्ही? किती वेळा सांगायचं स्टॉप कॉलिंग मी आंटी. आम्हाला मम्मा म्हणायची सवय कधीपासून करणार आहेस? सॉरी आंटी. मम्मा. बेटर. बरं तुम्ही इथे काय करताय? I had a client meeting and I was so surprised to see you both. I mean, आम्हाला आवडलंय की तुम्ही दोघं डेटवर आलात. So I will not disturb you. Okay, you guys enjoy. Bye. अक्षय, आम्ही सांगितलेलं लक्षात ठेवशील ना बेटा? येस मम्मा. काय सांगितलंय? वेल, ते आमचं अक्षयच तुला सांगेल. ओके राईट बेटा? येस मम्मा, ऑफ कोर्स. Be a good boy. Okay? Bye darling. मोनिशाला आमचा हाय सांगशील? हो.
अक्की सांग ना, यश आंटी काय म्हणत होत्या? आणि तुलाही काहीतरी सांगायचं होतं ना, सांग ना. तुम्ही ना असंच करता, काही सांगतच नाही सरळ. ऍक्च्युली शनाया, आपलं आता लग्न होणार आहे आणि आपण एकमेकांना नीट ओळखतही नाही. सो मला थोडा वेळ हवाय तुला समजून घेण्यासाठी, आणि तुलाही हवं असेल मला समजून घेण्यासाठी. सो आपण एकमेकांना स्पेस देऊया, थोडा वेळ घेऊया. क्या बात आहे, हेच हवं होतं मला. या टफरला डायरेक्ट हबी म्हणून कसं ऍक्सेप्ट करायचं हेच कळत नव्हतं. बट थँक गॉड. हॅलो शनाया, काय झालं? सॉरी. तुला राग वगैरे आला नाही ना? अरे नाही नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट मला तुझं बोलणं पटलंय. तू माझ्या मनातलं बोललंयस. अक्की, तू आत्तापासूनच माझा किती विचार करतोयस. थँक्यू, थँक्यू सो मच. बरं, तू बाहेर येणार आहेस? या ऑफकोर्स. काय आराध्या, काय प्रोग्रेस? ॲज युजल, जसं तुम्ही म्हणालात, स्लो अँड स्टडी. नाही, इतकंही स्लो नको की आपणच रेसमधनं बाहेर पडू. नाही अंकल, डोंट वरी. आणि म्हणूनच मी ठरवलंय की आता आपण एक स्टेप पुढे जायचं. म्हणजे नाही, म्हणजे प्लॅन तरी काय? द यशोधरा सरनाईकला फायनली उद्या भेटायचंय. उद्या? हो, उद्या सकाळी 11ची अपॉइंटमेंट दिली आहे तुमची. अगं इतक्या लगेच कशाला? जरा रडवायचं ना त्यांना. एनिवे, बघू काय म्हणतात. एक मिनिट, तू माझी अपॉइंटमेंट दिलीस खरी, पण तू आहेस ना मीटिंग मध्ये? येस येस, ऑफकोर्स. काय म्हणतात ते तुमच्या भाषेत? फेस ऑफ. आत्ता कुठे लढाईला सुरुवात झाली आणि आता मी स्वतः रणांगणात उतरणार. वेलकम द यशोधरा सरनाईक. वेलकम.